देवाचा माणूस कसा ओळखावा हाच आपला विषय आहे. आणि पाऊल त्याच्या या पत्रामध्ये 4 खुणा किंवा 4 वैशिष्ट्ये असे सांगतो देवाच्या माणसांची, की ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो की कोण देवाचा माणूस आहे. हाऊ टू रेकग्नाइज अ मॅन ऑफ गॉड. आणि हे सर्व संदेश तिमोथेला पहिल्या पत्रावर आधारित आहे. तिमोथेला पहिल्या पत्राचा अभ्यास करत असताना आपण 6व्या अध्यायात पोहोचलो आहोत. आणि आजचा शास्त्रभाग आहे पहिले तिमोथी 6:11 ते 14, 1 Timothy 6:11 to 14. आणि विषय आहे 4 मार्क्स ऑफ द मॅन ऑफ गॉड. देवाच्या मनुष्याची 4 स्वभाव वैशिष्ट्ये. आता सेवेमध्ये, मिनिस्ट्रीमध्ये आपण काय करतो, काय कार्य करतो, कसं करतो, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं ही गोष्ट असते की आपण कसे आहोत, आपण ते का करत आहोत, आपला उद्देश, आपलं ध्येय काय. आता वेगवेगळ्या समाजात, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या पद्धती आहेत, संस्कृती आहेत. देवाने त्याच्या लोकांना, त्याच्या मंडळीत वेगवेगळे दानं दिलेले आहेत, वेगवेगळ्या कार्यात दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते केले जातात. म्हणून कोण काय करतो, कसं करतो, त्याच्यापेक्षा ते कार्य करणारी व्यक्ती कशी आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर कार्य करत आहात, सेवा करत आहात, तर तुमचा सेवेचा उद्देश काय आहे, ध्येय काय, कशासाठी करत आहात. आणि तिमोथेला याविषयी मार्गदर्शन करताना वचन 11 ते 14 मध्ये पाऊल त्याला देवाचा माणूस असं म्हणतो. तरुण तिमोथेला. आणि देवाचा माणूस हे वाक्यप्रचार किंवा हे टायटल नव्या करारात फक्त 2च वेळेस आपल्याला आढळतं, पण जुन्या करारामध्ये ते 70 वेळेस आपल्याला आढळतं, मॅन ऑफ गॉड किंवा देवाचा माणूस. आणि म्हणून प्रश्न असा आहे की देवाचा माणूस म्हणजे नेमकं कोण, नेमकं काय. व्हॉट डज इट मीन टू बी अ मॅन ऑफ गॉड. देवाचा माणूस म्हणजे जो देवाचा आहे, तो कोणत्या धर्माचा, तो कोणत्या चर्चचा, पंथाचा नाही, तर तो देवाचा आहे. वन हू बिलॉंग्स टू गॉड. ज्याचा मालक, ज्याला चालवणारा देव आहे. कोणतं चर्च, कोणती संस्था, कोणती कमिटी नाही. आमेन. आणि पाऊल तिमोथेला देवाच्या माणसा किंवा देवाचा माणूस म्हणून उल्लेख करतो. आणि पहिले आणि दुसरे तिमोथेला पत्र आणि तीताला पत्र हे सेवा करणारे, सेवा आणि सेवा करणाऱ्यांसाठी लिहिलेलं पत्र आहे की कोणी सेवा करायची, त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे, सेवा काय आहे आणि ते कशी करायची आणि कशी नाही करायची. म्हणून तिमोथेला पहिले, दुसरे पत्र आणि तीताला पत्र हे सेवेविषयीचे पत्र आहे, मिनिस्ट्रीबद्दलचे. आणि देवाचा माणूस हा देवाचा प्रवक्ता असतो. तो देवाच्या वतीने देवाचा संदेश देवाच्या लोकांना देत असतो. आमेन. तो देवाच्या वचनाची घोषणा करत असतो. आणि म्हणून त्याचं क्वालिफिकेशन किंवा त्याची परिपूर्णता कशामध्ये असते, आपण वाचू 2 तिमोथी 3 आणि वचन 16. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. प्रत्येक वचन, सुधारणूक, नीती शिक्षण. दोष दाखवणे आवडत नाही, पण दोष दाखवण्यासाठी पण वचन आहे, सुधारणुकीसाठी पण आहे. आमेन. आणि मग 17व्या वचनात दिलेलं आहे की त्याचा परिणाम काय होतो वचनाचा. त्याच्यापासून म्हणजे वचनापासून देवभक्त म्हणजे देवाचा माणूस आणि देवाचे भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामात सज्ज होतो. त्याच्याद्वारे देवाचा माणूस किंवा देवाचा भक्त पूर्ण हो. म्हणजे फक्त वचनाने देवाचा माणूस पूर्ण होऊ शकतो का, होतो का.
का वचन प्लस अजून काहीतरी पाहिजे? किती जण माझ्यासोबत आहेत? 17 वचनात काय सांगितले? त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊ किंवा परिपूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो. म्हणजे देवाचा माणूस होण्यासाठी देवाच्या वचनात पूर्ण होणं गरजेचं आहे. कारण देवाचा माणूस देवाचं वचन देवाच्या लोकांना सांगत असतो, शिकवत असतो. देवाचं वचन देवाच्या माणसाला देवाच्या लोकांना पूर्ण करीत असतो. पण सैतानाने त्याच्यासाठी सबस्टिट्यूट पर्याय केलेले आहे की नाही वचनानेच नाही, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. ही ट्रिक केलेली आहे. आणि म्हणून पाऊल तिमोथेला सांगतो की कशावरून आपण ओळखू शकतो की देवाचा माणूस कोण आहे. आणि देवाचा माणूस या नीतीने त्याच्या काय खूण काय वैशिष्ट्य आहे. आणि 4 गुणधर्म किंवा 4 वैशिष्ट्य पाऊल ह्या शास्त्रभागात सांगत आहे. पहिलं वचन 11, पहिले तिमोथेय 6 आणि वचन 11. हे देवभक्ता किंवा देवाच्या माणसा, तू यापासून पळ. यापासून पळ, अंडरलाईन करा. ह्यापासून किंवा ह्या गोष्टीपासून. आता ह्या गोष्टीपासून म्हणजे कोणत्या गोष्टीपासून? वचन 9 आणि 10. परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात व मनुष्यांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःला फार खेदाने किंवा दुःखाने भोसकून घेतलेला आहे. हाताने स्वतःसाठी प्रॉब्लेम क्रिएट केलेले आहे. ह्यापासून पळ म्हणजे धन संपत्तीचा लोभ, पैशाचा लोभ, झटपट रात्रीतून श्रीमंत होण्याचा मोह, कोणत्याही मार्गाने श्रीमंत होण्याचा मोह, लोभ, ह्यापासून तो म्हणतो पळ. पहिला पॉईंट, पहिली गोष्ट देवाच्या माणसाचं वैशिष्ट्य. देवाचा मनुष्य कोणत्या गोष्टीपासून पळतो? कशावर ओळखू शकतो आपण कोण देवाचा माणूस आहे? की तो देवाचा माणूस कोणत्या गोष्टीपासून पळत आहे, दूर राहत आहे. आणि ती गोष्ट म्हणजे धन संपत्ती, पैसा, पैशाचा लोभ, मोह. जर तो त्याच्यापासून दूर राहतो, पळतो, तर तो देवाच्या वचनानुसार देवाचा माणूस आहे. आमेन. त्याच्याजवळ किती डिग्री आहेत, तो रेव्हरंड डॉक्टर आहेत का बिशप आहे, हा विषय नाही आहे. ऐकून घ्या. पहिलं वैशिष्ट्य कसं? कोणत्या गोष्टीपासून तो दूर राहतो, पळतो. पाऊल तिमोथेला म्हणतो की तू ह्या गोष्टीपासून पळ. आणि 5व्या वचनात 6व्या अध्यायाच्या तो काय म्हणतो? मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या आणि आता आहे का सुभक्ती किंवा मिनिस्ट्री किंवा सेवा हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची एकसारखी भांडणे होतात. सुभक्ती किंवा सेवा हे कमाईचे साधन आहे असं जे समजतात की सेवा किंवा मिनिस्ट्री कमाईचं साधन नाही आहे, साईड बिझनेस नाही आहे, ते कॉलिंग आहे, पाचारण आहे. आणि पाचारण असलं तरच माणसाने ते करावं, हाताने फजिती करून घेऊ नये. पाचारण असलं की माणसाला राहवत नाही. पण पाचारण नसताना केलं तर लोक ओळखू शकतात की पाचारण नाही आहे. पण पाचारण असलं तरी पण लोक ओळखू शकतात की खरंच यांना देवाचं पाचारण, यांच्यावर कॉलिंग आहे. म्हणून तो म्हणतो ज्याला कॉलिंग आहे, पाचारण आहे, जो खरा देवाचा माणूस आहे, तो या गोष्टीपासून दूर राहतो. तो भक्ती किंवा मिनिस्ट्री ही कमाईचं साधन समजत नाही. तो पैशाच्या मागं लागत नाही, पैशासाठी सेवा करत नाही. ही पहिली गोष्ट, पहिलं वैशिष्ट्य. कारण त्याने सांगितलेलं आहे 10व्या वचनात की द्रव्याचा लोभ सर्व वाईटाचे मूळ आहे. द्रव्य वाईट नाही आहे, पैसा वाईट नाही. पैशाने औषधोपचारही केला जातो, पैशाने मर्डरही केला जातो. पैसा वाईट नाही, पण तो कोणत्या माणसाच्या हातात आहे, कोणत्या टाईपच्या, आणि त्याचा उपयोग कसा होतो
ते महत्त्वाचं आहे. पैसा चांगला आहे नाही, वाईट आहे नाही, न्यूट्रल आहे. पण पैशाचा मोह सर्व वाईटाचं मूळ आहे. सगळ्या प्रॉब्लेमची सुरुवात, भांडण तंटा वाद याची सुरुवात, याचं कारण पैशाचा लोभ आहे, मोह. आणि पाऊल तिमोथेला म्हणतो की जे खोटे शिक्षण देतात, खोटे शिक्षक असतात, ते आशीर्वाद म्हणजे जगी गोष्टी समजतात. किती मोठी गाडी, किती मोठं घर, किती वस्तू, किती प्रॉपर्टी, याला ते आशीर्वाद समजतात. ह्या गोष्टीवर भर देतात. हे स्टँडर्ड समजतात आशीर्वादाचं की ते आहे म्हणजे आपण आशीर्वादित आहोत, ते नाही म्हणजे आशीर्वाद नाही. आणि आजकाल ते झालेलं आहे नाही का. आशीर्वाद म्हणजे थिंग्स, वस्तू. तो म्हणतो असं जे समजतात त्याच्यामुळे ते सर्व वाईटाचा मूळ, त्यांची एकसारखे भांडणं होतात, वाद होतात. आणि हे खोट्या शिक्षकांचं वैशिष्ट्य आहे की जे खोटे शिक्षक आहे त्यांना देवाचा पाचार नसतं तरी ते सेवेला निघतात, सेवा करतात. आजकाल आपण पाहतो स्वयंघोषित प्रेषित, स्वयंघोषित संदेष्टे, स्वयंघोषित पाळक, की ज्यांना बायबलची ABCD माहीत नाही, ज्यांनी पूर्ण शास्त्रसुद्धा कधी वाचलेलं आहे का नाही माहीत नाही, आणि हे डिग्री घेऊन लगेच प्लॅटफॉर्मवर येतात, लगेच सेवा सुरू करतात. म्हणजे काय. आणि कालच मी पालकीनबाई आणि आम्ही डिस्कस करत होतो की कशा प्रकारचे लोकांना आज ऑर्डिनेशन दिलं जात आहे, कशा प्रकारचे लोक बिशप झाले, प्रेषित झाले, पाळक झाले. किती सोपं आहे. त्या काळात पूर्वी किती कठीण, किती अवघड असायचं ते, आज सोपं झालेलं आहे. पैसे द्यायचे, कोणत्या तरी संस्थेतून डिग्री घ्यायची, हे व्हायचं, काम सुरू करायचं. ते काय काम आहे, ते काय साईड बिझनेस, नोकरी आहे. अरे एक दिवशी त्याच्या पुढे हिशोब द्यायचा आहे, तेवढं तरी भान ठेवा. घोडा मैदान सामने. तर खोट्या शिक्षकांचं हे वैशिष्ट्य असतं की ते भक्ती किंवा मिनिस्ट्री कमाईचं साधन समजतात, म्हणून ते त्याच्यात मिनिस्ट्री सेवेत उतरलेले आहेत, पैसा कमवण्यासाठी, नाव लौकिक कमवण्यासाठी. आणि म्हणून त्यांना जे फॉलो करतात त्यांना जो आत्मा चालवतो त्या आत्म्याने ते कंट्रोल होऊन ते पण तसेच होतात, ते पण धन संपत्तीच्या पैशाच्या मागे लागतात. जसा पाळक तशी मंडळी, जसे राजा तशी प्रजा. मग मेन माणूस जर भ्रष्ट असेल, चुकीचे उद्देश असतील, तर ते लोक तोच आत्मा त्यांचा ताबा घेतो, ते पण तसेच होतात. ते तसेच विचार, त्यांची थिंकिंग, त्यांची लाईफस्टाईल तशीच होते. म्हणून पाऊल तिमोथेला म्हणतो तू ह्या गोष्टीपासून पळ. म्हणून पहिला पॉईंट, पहिलं वैशिष्ट्य काय असतं की देवाचा माणूस कोणत्या गोष्टीपासून पळतो हे आपण पाहायचं असतं. जर तो संपत्ती, मोह, जगी गोष्टी याच्यापासून पळत नसेल तर देवाच्या वचनानुसार तो देवाचा माणूस नाही. मग त्याला त्याच्या नावापुढे किती डिग्र्या असू द्या आणि तो किती कोणी असू द्या. दुसरं वैशिष्ट्य, दुसरी गोष्ट 11व्याच वचनामध्ये, आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती व धीर व सौम्यता यांच्या पाठीस लाग. दुसरा पॉईंट, देवाचा माणूस कसा होता, तो कोणत्या गोष्टींच्या पाठीस लागतो. लिहून घ्या दुसरा पॉईंट, तो कोणत्या गोष्टीच्या पाठीस लागतो. तो श्रीमंत होण्याच्या, नाव कमवण्याच्या, प्रसिद्धीच्या मागे लागत नाही. कोणत्या गोष्टीच्या पाठी लागतो, मागे लागतो. पहिली गोष्ट नीतिमत्व, नीतिमत्ता, रायचसनेस. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवला त्यावेळेस त्याने त्याचं नीतिमत्व किंवा त्याची धार्मिकता आपल्याला दिलेली आहे.
म्हणून ख्रिस्तामध्ये आपण नीतिमान ठरलेलो आहोत. देवाच्या दृष्टीने तुम्ही आणि मी नीतिमान आहोत, त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलं आहे. तरी काही जण स्वतःला पापी समजतात, कारण हे चुकीचं आहे. तर पहिली गोष्ट तो नीतिमत्वाच्या मान. रायचियसनेस मीन्स डुईंग व्हॉट इज राईट. नीतिमत्व म्हणजे नीतीने चालणं, नीतीने वागणं, जे योग्य आहे ते करणं. जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणणं, जाऊ द्या त्याला काय होतं कोण बघ, असं नाही. तर ते रॉंग आहे, चुकीचं आहे हे म्हणणं, ते स्टॉप करणं, तिथंच थांबवणं, ते न करणं. दुसरी गोष्ट सुभक्ती. नुसती भक्ती नाही, सु, त्या वचनात बघा, सुभक्ती. त्याच्या मागे लागतं की खरी भक्ती, खरी सेवा, आत्म्याच्या प्रेरणेने देवाला संतुष्ट करणारे, माणसांना खुश करणारे नाही, स्वतःचं समाधान करणारे नाही की बघा मी किती केलं काय केलं. सुभक्ती, देवाच्या इच्छेप्रमाणे भक्ती. तिसरी गोष्ट विश्वास. आजकाल लोकांचा विश्वास, सेवकांचा विश्वास कशावर आहे? बँक अकाउंटवर. किती लोक त्यांना सपोर्ट करतात त्यांच्यावर आहे, त्यांच्या पार्टनरवर आहे. विश्वास ज्याने बोलवलं सेवेसाठी त्याच्यावर पाहिजे की त्याने जर बोलवलं, कोणी मला सपोर्ट केलं नाही, कोणी मला साथ दिले नाही, तरी तो मला चालविल. दुसऱ्यांच्या भरोशावर कधी सेवा करायची नसते. कधी म्हणायचं नसतं की तुम्ही जर मला मदत नाही केलं तर मग ही सेवा बंद होईल, ते चर्च बंद होईल. असं जर कोणी म्हणतं तर तो देवावर विश्वास नाही, त्याचा विश्वास लोकांवर आहे, मंडळीवर आहे. त्याला जे सपोर्ट करतात, दशांश अर्पणे देतात किंवा कोणत्या प्रकारे, त्यांच्यावर आहे. म्हणून तिसरी गोष्ट आहे विश्वास. चौथी गोष्ट 11व्या वचनात प्रीती. सेवेचा उद्देश, किती जण अजूनही माझ्यासोबत आहेत. सेवेचा उद्देश की आपण काय करतो. आता ऐका, आणि हे प्रगटीकरण, इकडे बघा. पुनरुत्थान झाल्यानंतर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला दर्शन दिलं, त्यावेळेस त्याला 3 प्रश्न विचारले की तू माझ्यावर प्रीती करतोस काय. आणि 3 प्रश्न यासाठी की 3 वेळा त्याने प्रभू येशूला नाकारलेलं होतं. त्याला वाटलं आता मी लायक नाही आहे, मला आता प्रभू येशूने कॅन्सल करून टाकलेलं आहे. म्हणून पुनरुत्थान झाल्यानंतर नावाने सांगितलं की शिष्यांना सांगा आणि पेत्राला सांगा की मी पुन्हा उठलेलो आहे. आणि मग समक्ष भेटल्यानंतर 3 प्रश्न विचारले. इकडे ऐका, तू माझ्यावर प्रीती करतोस काय. आणि जेव्हा तो म्हटला हो, त्याने काय म्हटलं, माझ्या मेंढरास चार. नंतर म्हटलं माझ्या कोकरास चार. नंतर म्हटलं माझ्या मेंढरास चार. प्रकटीकरण हे आहे, जर तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात तर, की मेंढरांना चारणं म्हणजे देवाच्या लोकांना देवाचं वचन शिकवणं. हे प्रभू ईश्वर प्रीती असेल तरच आपण करू शकतो. हे लोक चांगले आहेत, ऐकणारे आहेत, माझ्या अंडर राहणार आहेत म्हणून नाही आहे, प्रभू ईश्वर माझी प्रीती आहे म्हणून मी हे करतो, तो उद्देश आहे. जर त्याच्यावर प्रीती असेल तर तुम्ही बरोबर वेळ द्याल, तुम्ही म्हणणार नाही मला टाईम नाही आहे. त्याच्यावर प्रीती असेल तर तुम्ही लोकांचं सहन कराल. म्हणून प्रीती, नंतर धीर. आणि आमच्यासारख्यांना खूप धीर धरावं लागतं, खूप सहन करावं लागतं बरं का. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं विचार वेगळे, प्रत्येकाची मानसिकता मेंटॅलिटी वेगळी, सगळ्यांना घेऊन चालावं लागतं, धीर धरावं लागतं. कधी वाटतं एवढं सांगून, एवढं प्रार्थना करून, एवढं करून तरी तसंच वागतं, धीर धरावं लागतं. आणि कधी कधी अशा लोकांच्या द्वारे देव आमच्यासारख्यांना धीर शिकवतो, धीर धरायला शिकवतो. असे लोक, हट्टी लोक, आडमुठ लोक मुद्दाम मंडळीत आणतो, न ऐकणारे, मुद्दाम बेफामपणे चालणारे, याच्यासाठी की सहनशीलता आमच्यासारख्यांमध्ये, देवाच्या लोकांमध्ये डेव्हलप व्हावी.
उत्पन्न व्हावी. आमेन. कधी कधी मठ्ठ लोक की नुसतं आपल्याकडे पाहतात पण काहीच तिथं जात नाही आहे. धीर धरावा लागतो की जरी त्यांना गोडी नाही, जरी ते बायबल स्टडीला जॉईन होत नाही, जरी त्यांना वचन, पण धीर धर. प्रभू एक दिवशी तू कार्य करशील. एक दिवशी मी प्रार्थना करीत राहील, मी वचन सांगत राहील. धीर. देवाचा माणूस कशावर ओळखतो? तो कोणत्या पाठीस लागतो? या गोष्टीच्या पाठीस लागतो. नंतर काय आहे? सौम्यता. सौम्यता है ना. सौम्यता म्हणजे वीक पॉईंट किंवा विकनेस नाही आहे. जेंटलनेस, रफ, सौम्यताच्या विरुद्ध शब्द काय? उद्धटपणा, अरेरावीपणा, दुसऱ्यांचं ऐकून न घेणं, माझंच खरं. त्याच्या उलट काय आहे? सौम्यता, जेंटलनेस. आजकाल बघा लोकांची बोलताना टेंडन्सी बघा, लोकांची ही अपेक्षा असते की माझं तुम्ही ऐकून घ्या, मी तुमचं ऐकणार नाही. समक्ष भेटल्यावर फोनवर बडबड बडबड करतात. ओके, प्रेज द लॉर्ड. अरे पण कशाला फोन केला? आणि मग जर मला फोन केला तर मला काय म्हणायचं हे तर ऐकून घ्या. नाही, म्हणजे ही लोकांची अपेक्षा की मी तुमचं ऐकणार नाही पण तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. पण ही क्वालिटी देवाच्या माणसामध्ये नसावी, सेवा करणाऱ्यामध्ये नसावी. ऐकून घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे की त्यांचं म्हणणं काय, राईट असो रॉंग असो, मी कोणाचंच ऐकणार नाही, माझंच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. हे देवाच्या माणसाचा गुणधर्म नसतो की तुम्हाला नाही पटलं तरी मी सांगतो तसंच झालं पाहिजे. ही हुकुमशाही नाही आहे. त्याने म्हटलं तू माझ्यावर प्रीती करतोस काय? माझे मेंढरं चार. तू माझ्यावर प्रीती करतो काय? माझ्या कोकरात चार. कोकरं पण आहेत, मेंढरं पण आहेत. कोकरं छोटेसे असतात, मेंढरं थोडे मोठे असतात. मंडळीत कोणी कोकरं असतं, कोणी मेंढरं असतं. दोघांना घेऊन चालायचं असतं, दोघांनाही सांभाळायचं असतं. मला वाटलं कोणीतरी ऐकत आहे, मला वाटलं कोणाला तरी समजत आहे. तर पहिली गोष्ट, पहिलं वैशिष्ट्य काय की देवाचा माणूस कसा ओळखायचा? तो कोणत्या गोष्टीपासून पळतो. दुसरी गोष्ट, तो कोणत्या गोष्टीच्या मागे लागतो. आणि तिसरी गोष्ट, तिसरा पॉईंट, त्याच्यापूर्वी म्हणजे हे जे गुणधर्म आहेत, नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, ह्या आत्मिक गुणधर्म, आत्मिक गोष्टी आहेत. ह्या क्वालिटीज आहेत कॅरेक्टर किंवा चारित्र्याच्या. इकडे बघा, स्वर्गात गेल्यानंतर, मरण पावल्यानंतर पवित्र आत्म्याचे दानं आपण घेऊन जाणार नाही, कारण दानांची गरज पृथ्वीवर आहे. पण आपल्याबरोबर कायमचं अनंत काळ काय राहील? आपलं चारित्र्य, आपला स्वभाव, आपली विचारसरणी. दानं ह्या जगात पृथ्वीवर आहोत, सेवा तोपर्यंत आहेत. स्वर्गात त्याची गरज नाही. स्वर्गात कोणाला बरं करायचं नाही, कोणाला सैतानाच्या बंधनातून मुक्त करायचं नाही आहे. दानाची गरज इथं आहे. कोणाची भविष्यवाणी करायची नाही आहे. दानाची गरज इथं आहे. मग तिथं काय राहील? काय राहील? कॅरेक्टर, चारित्र्य. म्हणून दुसरी गोष्ट ही की देवाचा माणूस कोणत्या गोष्टींच्या मागे लागतो? हे कॅरेक्टर, हे चारित्र्य, ह्या गोष्टीच्या मागे लागतो. प्रभू मला अधिक तुझ्या लोकांवर प्रीती करायला शिकव, मला सहन करायला शिकव, मला त्यांचं ऐकून घ्यायला शिकव, है ना, मला त्यांना कसं हँडल करावं हे शिकव. मी काय बोलतो ते त्यांना समजत नाही, त्यांची लेवल मला कळत नाही. प्रभू तू मला सहाय्य कर. ह्या गोष्टींच्या मागे लागतो. स्तोत्र 50. आता पाऊलाची सेवा, पाऊल सेवा करत असताना त्याचा उद्देश एकच होता की देवाला संतुष्ट करावं. स्तोत्र 50 वचन 16 आणि 17, साम 50 आणि वचन 16 आणि 17 या ठिकाणी स्तोत्र करता काय म्हणतो आपण जरा वाचूया.
परमेश्वर या ठिकाणी काय म्हणतो पाहूया. स्तोत्र 50, 16 आणि 17. दुर्जनाला तर देव म्हणतो, कोणाला? दुर्जनाला तर देव म्हणतो, माझे नियम विधित करणारा तू कोण? माझे नियम तू शिकवणारा तो कोण? माझं बायबल, माझं वचन सांगणारा, उपदेश करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण? तू दुर्जन आहेस. तुला काय अधिकार आहे माझं वचन शिकवण्याचं, माझं वचन तुझ्या मुखात घेण्याचं? असं कोण म्हणतं? परमेश्वर म्हणतो. म्हणजे दुर्जनाने देवाचं वचन शिकवावं, उच्चारावं ही देवाची इच्छा नाही. पण तसं होत आलेलं आहे, आजही होत आहे. कोणी उठून ह्याचा असं आहे, हे असं आहे, ते थोडंसं वचन घ्यायचं, इकडे तिकडे करायचं. पण परमेश्वर काय म्हणतो हे महत्त्वाचं आहे. वचन 17, तू तर माझ्या शासनाचा तिरस्कार करतोस. मी जे शासन शिक्षा करतो ते तुला वाईट वाटते, तुला राग येतो. तू माझ्या शासनाचा तिरस्कार करतोस. दुर्जनाला तो म्हणतो, माझी वचने मागे झुगारून देतोस. माझी वचनं तुला आवडत नाही, बायबल स्टडी आवडत नाही, माझी वचनं मागं झुगारून देतोस. तू चर्चला येतो, प्रार्थना करतो, पण वचनाकडे दुर्लक्ष करतोस. नंतर स्तोत्र 101, म्हणजे जो देवाचा माणूस आहे तो देवाचं वचन शिकवायचं म्हणून शिकवत नाही. आलं लक्षात? म्हणून हे देवाचं वचन कोणी शिकवायचं नसतं, कोणीही कार्य करायचं नसतं. बघा स्तोत्र 101 वचनं 6 आणि 7. देशातील भाविक जन माझ्याजवळ राहावे म्हणून मी त्यांच्यावर दृष्टी ठेवतो. परमेश्वर दृष्टी ठेवतो कोणावर? जे भाविक जन आहे, देवाचे निवड लोक आहे, त्याच्याजवळ राहावे म्हणून. सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. त्याचा सेवक कोण होईल? ज्याचा हिडन एजेंडा आहे, ज्याचं दुटप्पी धोरण आहे, जो दाखवतो एक आहे एक, तो नाही माझी सेवा करणार. सात्विक माझी सेवा करेल. आमेन. वचन 7, कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही. किती स्पष्ट आहे नाही का? काही वेळेस देवाच्या वचनातले स्पष्ट वचनं, स्पष्ट गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि जे अवघड आहे, समजत नाही, ते म्हणतो सांगा बरं असं का लिहिलं, सांगा बरं ते तसं का लिहिलं. अरे पण जे समजते त्याचं काय? जे समजते त्याचं तुम्ही आज्ञापालन करता का? कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही, असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. म्हणजे देवाचं स्टँडर्ड देवाच्या माणसांबद्दल किती हाय आहे की असे लोक देव सेवेसाठी निवडत नसतो. म्हणून दुसरी गोष्ट, देवाचा माणूस कोणत्या गोष्टीच्या मागे लागतो. तिसरी गोष्ट, तिमोथे काय सांगतो, पाऊल तिमोथेला काय सांगतो बघा. तिसरी गोष्ट वचन 12, विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर. सुयुद्ध हा शब्द अंडरलाईन करा. तिसरी गोष्ट की देवाचा माणूस कोणत्या गोष्टीकरता युद्ध करतो, कोणत्या गोष्टीसाठी तो लढतो, कोणत्या गोष्टीसाठी. 12 वचन, विश्वासासंबंधीचे सुयुद्ध. विश्वासासंबंधी म्हणजे जो ख्रिस्ती विश्वास, जी शिकवण प्रेषितांनी, प्रभू येशूने शिष्यांना शिकवली, शिष्यांनी ते देवाच्या वचनात, शास्त्रात लिहून ठेवली, मंडळांना शिकवली, ती शिकवण म्हणजे तो विश्वास. यहूदाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की विश्वासाचे समर्थन कर. कंटेंट फॉर द फेथ वन्स डिलिव्हर्ड टू द सेंट. बघा बरं यहूदाचं पत्र थोडंसं पुढे. काही जण असे पाहतात जसं काही वाचलंच नाही आहे. यहूदाचे पत्र, प्रकटीकरणाच्या अगोदर यहूदाचे पत्र, याचं 3रं वचन, कारण अध्याय आहे. प्रिय बंधूंनो, आपल्या सर्वसाधारण तारणाविषयी तुम्हाला लिहायची मला मोठी आस्था लागली होती.
तरी पवित्र जनांच्या एकदा स्वाधीन केलेला विश्वासाचे, एकदा स्वाधीन केलेल्या, अंडरलाईन करा, एकच डॉक्ट्रिन होती ॲपॉस्टल्सची, प्रेषितांची, शिष्यांची, एकच शिकवण होती. कोणी ऐकतंय का? तो म्हणतो पवित्र जनांच्या एकदा स्वाधीन केलेल्या विश्वासाचे समर्थन करण्यासंबंधाने बोध तुम्हाला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले. म्हणजे तो म्हणतो मला तारणाबद्दल लिहायचं होतं, पण देवाने मला सुचवलं की एकदा स्वाधीन केलेला कोणता विश्वास आहे, कोणती शिकवण आहे प्रेषितांची, कोणत्या गोष्टीवर मंडळीने विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आणि देवाचा माणूस काय करतो? विश्वासाबद्दल सुयुद्ध करतो. म्हणजे शास्त्राची जी शिकवण आहे, प्रेषितांची जी शिकवण आहे, ते डॉक्ट्रिन आहे, तिच्या विरुद्ध जर कोणी खोटे शिक्षण देत असेल, तिच्या जर कोणी भर घालत असेल, त्याला तो फाईट देतो. तो म्हणत नाही जाऊ द्या देव पाहून घेईल. तो सत्यासाठी उभा राहतो, आवाज उठवतो. आमेन. तो कोणाच्याही होला हो करत नाही आहे. मला वाटलं कोणीतरी ऐकतंय. कारण शास्त्राचं जे सत्य आहे, देवाचं वचन जे आहे, ते पहिल्यापासून त्या वचनावर हल्ला होत आलेला आहे. प्रेषित जिवंत असताना खोटे शिक्षक, खोटे संदेश, पावलाला देवाने नाव घेऊन बोलवलं असताना दुसरे डुप्लिकेट प्रेषित होते की जे पावलाने स्थापन केलेल्या मंडळांच्या त्या लोकांना सांगत होते की पाऊल खराच प्रेषित नाही आहे. विचार करा. मग एवढी जर त्यांची डेअरिंग, एवढी जर त्यांची हिंमत होती, त्यावेळेस जर खरं सत्य असताना जर ते टक्कर देत होते, तर या काळात का नाही देणार? म्हणून सत्यावर, विश्वासाचं जे सत्य आहे त्याच्यावर नेहमी हल्ला होत आलेला आहे. आणि देवाचा माणूस विश्वासाचे सुयुद्ध करतो, खऱ्या शिक्षणाला धरून राहतो. पवित्र शास्त्र काय सांगतं हे तो शिकवतो. कोणतं चर्च काय शिकवतो, कोणाला काय वाटतं, कोण काय म्हणतं, मला काय वाटतं हे नाही सांगत. वचन हे असं सांगतंय, वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा. घोषणा कशाची करायची? वचनाची करायची. तर देवाचा माणूस वचनाची घोषणा, म्हणून तो म्हणतो सुयुद्ध ते कर. प्रत्येक विश्वासू सेवक विश्वासाचं सुयुद्ध करत असतो, खोट्या शिक्षणाविरुद्ध आणि खोट्या शिक्षकाविरुद्ध. आणि चौथी आणि शेवटची गोष्ट पहिले तिमोथेय 6 चौथी गोष्ट पौल सांगतो की देवाचा माणूस आपण कसा ओळखू शकतो. वचन 13 आणि 14, सर्व जीवन देणारा जो देव त्याच्या समोर आणि ख्रिस्त येशूने पंत पिलातासमोर जो स्वीकार केला, त्याच्या समोर मी तुला निक्षून सांगतो, आपला प्रभू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू त्याची आज्ञा निष्कलंक व अदृश्य राख. 14 वचन, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू त्याची आज्ञा. आता आज्ञा म्हणजे देवाचं वचन किंवा हा विश्वास म्हणजे देवाच्या वचनाचे सत्य. तो म्हणतो तो प्रगट होईपर्यंत तू त्याचं वचन निष्कलंक व अदृश्य राख. म्हणजे त्या विश्वासाला, त्या शिक्षणाला, देवाच्या वचनाला विश्वासू राहा. म्हणून चौथा पॉईंट, चौथी गोष्ट, देवाचा माणूस कसा ओळखायचा? की देवाचा माणूस कोणत्या गोष्टीविषयी विश्वासू राहतो. लिहून घ्या, देवाचा माणूस कोणत्या गोष्टीविषयी विश्वासू राहतो. तो वचनाविषयी विश्वासू आहे का? तो तडजोड करणारा आहे का? थोडंसं वचन, थोडंसं बाहेरचं, थोडंसं असं करणारा आहे का? नाही. कशावरून ओळखायचा? की तो कोणत्या गोष्टीला विश्वासू राहतो. जर वचनाला विश्वासू आहे तो विश्वासू आहे, पण वचनाला जर कॉम्प्रोमाइजिंग आहे, तडजोड करणार आहे, तर तो विश्वासू नाही. आमेन. तो म्हणतो, तिमोथेला पाऊल काय सांगतो? आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत, म्हणजे शेवटपर्यंत. पाऊलाच्या तिमोथेच्या काळात प्रभू येशू प्रगट झाला का? नाही. म्हणजे पाऊलाला तिमोथेला हेच सांगायचं आहे की आयुष्यभर शेवटपर्यंत तू
ह्या गोष्टीविषयी, देवाच्या वचनाविषयी विश्वासू राहा. कोणी असो नसो, तू जर देवाचा माणूस आहे तर तू देवाच्या वचनाविषयी विश्वासू राहा. कोण काय म्हणतं त्यांचं मत घेऊ नको. कोण तुझी वाहवा करतं, कोण तुझा द्वेष करतं किंवा विरोध करतं, काळजी करू नको. तू विश्वासू राहा. आमेन. तर ह्या 4 गोष्टीवरून आपल्याला समजतं की देवाचा माणूस कसा ओळखावा, देवाचा माणूस कोण आहे. परत एकदा मी रिकॅप सांगतो. 1 तिमोथेय 6:11-14 मध्ये पहिली गोष्ट, देवाच्या माणसाचे काय वैशिष्ट्य आहे की तो कोणत्या गोष्टीपासून पळतो. पैशाचा लोभ, धनसंपत्तीचा लोभ. दुसरी गोष्ट वचन 11 मध्ये की तो कोणत्या गोष्टीच्या मागे लागतो. आत्मिक मूल्य, कॅरेक्टर किंवा चारित्र्य, नावलौकिक किंवा धनसंपत्ती नाही. तिसरी गोष्ट, तो कोणत्या गोष्टीकरता युद्ध करतो, देवाच्या सत्याकरता झगडतो, युद्ध करतो. आणि चौथी शेवटची गोष्ट, कोणत्या गोष्टीविषयी विश्वासू राहतो. तो देवाच्या आज्ञा किंवा देवाच्या वचनाविषयी विश्वासू राहतो. याच्यावरून आपल्याला कळू शकतो, ओळखू शकतो की कोण देवाचा माणूस आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.